आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। नागपूरमध्ये काँग्रेसचे उमरेड मतदारसंघाचे आमदार राजू पारवेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती। राजू पारवे आणि फडणवीसांच्या भेटीनं भाजपमध्ये चर्चा। राजस्थानचे अपक्ष आमदार ऋतू बनामत यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते वर्षा निवासांनी पक्षप्रवेश। राजस्थानमध्ये शिंदेच्या शिवसेनेला नवा शिलेदार। नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। जेपी नड्डांसह देशभरातील 1529 प्रतिनिधी येणार। सहकार्यवाहकपदी भोसबळे यांच्या फेरनिवडीची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघामध्ये पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा होणार। लोकसभेच्या जागावाटपाबाबत आज मवियाची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार। शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता। 21 मार्चला उद्धव ठाकरेंची सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सभा। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे सांगलीच्या मिरजमध्ये सभा घेणार। आदिती तटकरे यांचा आज गुहागर दौरा। रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। माहितीच्या जागावाटपाआधी आदिती तटकरेंची लोकसभा मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज महाराष्ट्रामधला 14 दिवस। आज नाशिकमधील यात्रा संपून राहुल गांधी मोखाड इथे थांबणार। पहिल्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच। 7 तास तात्काळ ठेवल्यानंतर शिंदेंची शिवतारेंसोबत चर्चा। शिंदेंना आमची बाजू समजावून सांगितली। चर्चा करून 2 दिवसांमध्ये पुन्हा बैठक होणार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर शिवतारेंची माहिती। अजित पवार गटाच्या निलेश लंकेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित। मी काल आज आणि उद्या पवारांसोबत। निलेश लंकेंची भूमिका तर लंकेंचं स्वागत करतो। लंकेंना काही गरज लागल्यास आम्ही मदत करू, पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या हाती तुतारी चिन्ह आमचं ठरलंय। लंकेंची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत। तुतारी नगर दक्षिणच्या स्वाभिमानाची म्हणत लंकेंकडून लोकसभा तुतारीवर लढण्याचे संकेत। निलेश लंकेला पक्षामध्ये मी घेतलं, उमेदवारी दिली, पण त्यांच्या डोक्यामध्ये काहींनी हवा घातली आहे। लंकेंच्या शरद पवार गटामधल्या प्रवेशाच्या चर्चेवर अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा आमचे नेते, वडीलकीच्या नात्यानं त्यांनी समजावून सांगितलं। प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये। मी अजून तरी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही। निलेश लंकेंची प्रतिक्रिया। शरद पवारांवरचं प्रेम वगैरे काही नाही। लोकसभेच्या उमेदवारीसाठी निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली। प्रवीण दरेकरांचा निशाणा तर लंकेंचे खासदारकीचे स्वप्न म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। निलेश लंके हे पार्लरमध्ये फेमस आहेत, पण इतर मतदारसंघाचाही विचार करावा लागतो। त्याला समजावूनही सांगितलं। त्याला कुठे जायचं असेल आणि लोकसभा लढवायची असेल तर आधी राजीनामा द्यावा लागेल। अजित पवारांची भूमिका। माझ्या बारामती मतदारसंघामध्ये दमदाटी करायची नाही। हर्षवर्धन पाटलांना शिवीगाळ केली तर गाठ माझ्याशी। इंदापूरच्या सभेतून सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा। माझं चिन्ह घड्याळच जागावाटप झालं नसल्यानं उमेदवारांचं नाव घोषित करणार नाही। तुमच्यावर दबाव वाढू शकतो, मात्र तुम्ही मला साथ द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। लोकसभेमध्ये जाऊन नुसती मोदी शहांवर टीका, नुसती टीका करून चालत नाही, निधी पण लागतो। अजित पवारांची नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टीका। 15 वर्ष कधी न फोन करणारे आता तुम्हाला फोन करतील। मिमिक्री करत अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका। फोन करून भेटायला बोलावतील, नक्कल करत अजित पवारांची टीका। उतार वयामधल्या लोकांनी आशीर्वाद द्यायचा असतो, काही जण भावनिक करतायत, अनेकांना फोन येत आहेत। अजित पवारांचा शरद पवारांना टोला। 1-2 दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता। बारामती दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत। एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो, पण शरद पवारांशी गद्दारी करणार नाही। सांगलीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना जयंत पाटलांचं वक्तव्य। जागावाटपाचं 80% काम पूर्ण, 20% काम पूर्ण करू। लवकरच माहितीचे सर्व उमेदवार घोषित करू। माहितीच्या जागावाटपावरून फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार। माहितीचं जागावाटप जवळपास 80% पूर्ण। उर्वरित जागांवर चर्चेसाठी फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार। अमित शहांसोबत महाराष्ट्राची पुन्हा एकदा बैठक होणार। 45 खासदार निवडून आणणं हा एकच माहितीचा फॉर्म्युला। 2019ला ज्या जागा लढलो त्या जागा मिळाल्या पाहिजेत। शिंदेगडाचे शंभूराजे देसाई यांचं वक्तव्य। तर राष्ट्रवादी सन्मानजनक जागांवर लढणार, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। वसंत मोरेंनी पुणे कार्यालयामध्ये घेतली शरद पवारांची भेट। वसंत मोरेंकडून पवारांना पुणे लोकसभेच्या विजयाची हवी, खासदार कसा होऊ शकतो ही माहिती दिली। पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची माहिती।
पुण्याचं मैदान मारण्यासाठी शरद पवारांना भेटलो, खासदार कसा होऊ शकतो ही माहिती दिली. पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची माहिती. पंकजा मुंडेंना बीडमधूनच आव्हान. शरद पवार गटामध्ये बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये. सूत्रांची माहिती. बजरंग सोनावणे लवकरच पवारांना भेटण्याची शक्यता. माहितीमध्ये धनंजय मुंडे असल्यामुळे प्रीतम मुंडेंपेक्षाही जास्त मतांनी निवडून येणार, पंकजा मुंडेंचा दावा. मवियाच्या आज होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही. पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका. भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट. दिंडोरीमधून उमेदवारी मिळण्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक. शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष. मनसेने दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह. लवकरच दिल्लीमध्ये बैठक, सूत्रांची माहिती. तर भाजप आणि मनसेच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू. भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा. आमच्यासोबत मनसे पक्ष आला तर आनंद, 2-3 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल, प्रवीण दरेकर यांचं सूचक वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार असेल, फडणवीसांचा दावा. मात्र जागा भाजपला की शिवसेनेला, सस्पेन्स कायम. भारत जोडो यात्रा नंदुरबार जिल्ह्यामध्ये. राहुल गांधींनी भिल कुटुंबियांच्या घरी जाऊन घेतला चहा. भिल कुटुंबाची राहुल गांधींकडून विचारपूस. तर एवढे मोठे नेते आमच्या घरी आल्यानं आश्चर्य वाटल्याचं राहुल गांधींच्या भेटीनंतर रतिबाई भिल यांची प्रतिक्रिया. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा. चांदवडमधील शेतकरी मेळाव्यानंतर चर्चा झाल्याची माहिती. संजय राऊतांचीही उपस्थिती. महाराष्ट्रामधील घडामोडींबाबत राहुल गांधी समाधानी असल्याची राऊतांची माहिती. देशामधील कोणत्याच राज्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार एमएसपी लागू करणार, राहुल गांधींची नाशकामध्ये घोषणा. राहुल गांधींनी घेतलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन. नाशिक ढोल आदिवासींच्या पारंपरिक वेशामध्ये नृत्य सादर करत राहुल गांधींचं स्वागत. भारत जोडो न्याययात्रेच्या समारोपासोबतच राहुल गांधींच्या राजकीय करिअरचाही समारोप होणार. 2024 पासून राहुल गांधी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. समारोप मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरच्या सभेतून होणार. भाजप नेते आशिष देशमुखांची राहुल गांधींवर टीका. भाजप आता भाडोत्री जनता पक्ष. भ्रष्टाचारी अभय योजना. पंतप्रधान मोदींनी नवीन योजना काढली आहे. उद्धव ठाकरेंचा भाजपसह मोदींवर हल्लाबोल. दापोलीमध्ये वादग्रस्त साई रिसॉर्ट 4 आठवड्यामध्ये पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश. सुनावणी दरम्यान साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं सिद्ध. धुळ्यामधल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. जेवढातून 80 ते 90 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची माहिती. विषबाधा झालेल्यांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार. पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त. आज 6 वाजल्यापासून नवीन दर लागू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठी घोषणा. राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीची माहिती निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध. संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांची माहिती प्रसिद्ध. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयने दिली होती माहिती. शरद पवारांचं नाव आणि फोटो का वापरता? सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं. शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरणार नाही, लेखी हमी द्या, कोर्टाच्या सूचना. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मते हवी आहेत, त्यांच्याकडून मुस्लिमांच्या लागूल चालनाचं राजकारण. शहांची टीका. तर सीए कायदा झाला पाहिजे की नाही, ठाकरेंनी स्पष्ट करावं, शहांचं ठाकरेंना आव्हान. रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी तातडीनं नागपुरात. फडणवीसांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस राणांमध्ये भेट. नवनीत राणांच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये चर्चेची शक्यता. बसम्या रोग झालेले पक्ष सोडून जात आहेत. उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून गेलेल्यांवर निशाणा. ईडीवर उपचार करायची वेळ येईल म्हणून काही जण भाजपमध्ये गेले. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटामधल्या आमदारांवर केली टीका. ठाकरेंना सगळे सोडून जातील. ठाकरेही रात्री बॅग पॅक करून निघतील. उद्धव ठाकरेंची मोदींसमोर अवकात काय? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा लढण्यास तयार. संधी मिळाली तर लोकसभेची निवडणूक लढणार. मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. नंदनवरमध्ये शंभूराजे देसाई आणि भुमरेंनी घेतली शिंदेंची भेट. हेमंत गोडसेंनी जागा सोडावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू. गोडसेंनी जागा सोडली तर आम्हाला विचार करता येईल. नाशिक लोकसभेच्या जागेबाबत मंत्री छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य. माझं नाव शिवसेनेच्या यादीतच असेल. भाजप प्रवेशावर श्रीरंग बारणेंकडून पूर्णविराम. तर मी शिवसेनेचाच खासदार असेल, बारणे यांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री पियुष गोयल सिद्धिविनायक चरणी लीन. ढोल ताशांच्या गजरामध्ये पियुष गोयल यांचं स्वागत. गोयल यांना उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलं त्यांनी दर्शन. निलेश लंकेंपाठोपाठ पवार गटाला दुसरा मोठा धक्का. अजित पवार गटाच्या रवींद्र पाटलांना शरद पवार गटाची रावेर लोकसभा मतदारसंघातून ऑफर असल्याची सूत्रांची माहिती. तर रवींद्र पाटील आणि पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस. शरद पवारांनी वयाची 80 ओलांडली असली तरी अद्याप ते तरुणांना लाजवतील अशा उत्साहानं काम करतात.
पुण्यामध्ये पत्रकारांच्या परिषदेमध्ये जयंत पवारांचं वक्तव्य, तर पवारांच्या वयाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांकडे पाहत अय म्हणत पवारांनी हटकलं. पवारांनी हटकताच जयंत पाटलांकडून माघार. आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य मी मागे घेतलं. राज्य उत्पादन शुल्काच्या प्रशिक्षण केंद्राला मंजुरी. प्रशिक्षण केंद्रासाठी वर्षभर मी प्रयत्न केले. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. तर राज्यामध्ये पहिल्या प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाल्याची देसाई यांची माहिती. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंचे समर्थक आक्रमक. भाजपच्या यादीमध्ये उदयनराजेंचं नाव नसल्यानं समर्थक आक्रमक. उदयनराजेंना उमेदवारी न दिल्यास पदाचा राजीनामा देण्यावर समर्थक ठाम. जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये समर्थकांचा निर्णय. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींची भेट. गडकरींच्या निवासस्थानी जात नागपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या. राहुल गांधींचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट केल्यानं भाजपचे तुषार भोसले वादामध्ये सापडले. व्हिडिओ पोस्ट करून राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती नाकारली. वारकऱ्यांसह हिंदूंचा अपमान केल्याचा भाजपच्या तुषार भोसलेंनी केला होता दावा. तर पूर्ण व्हिडिओ शेअर करत काँग्रेसकडून तुषार भोसलेंचा समाचार. 2012 मधील मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज प्रतिरूप बैठक. पालिका मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष खासदार राहुल शेवाळे अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार. इगतपुरीमध्ये शांतिगिरी महाराजांनी घेतली माधवबाबा घुलेंची भेट. सदिच्छा भेट घेतल्याचं सांगत दोघांमध्ये पाऊण तास चर्चा. माधवबाबा घुले जोग महाराज भजनी मठाचे मठाधिपती. एनआयएकडून पुणे आयसिस प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल. एनआयएकडून आणखी काही कलम वाढवत आरोपपत्र दाखल. आतापर्यंत 11 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल. नवी मुंबईमधल्या महापालिका हद्दीमधील अतिरिक्त बांधकामावर राबवलेल्या करावरून ठाकरे गट आक्रमक. राजन विचारे यांची अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा. संबंधित कराला ठाकरे गटाकडून विरोध. नवी मुंबईमध्ये राज्य महामार्ग 102 ते रिडघर खानाव रस्त्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन. स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 30 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार रस्ता. नवी मुंबईमधल्या पनवेलमध्ये तहसील कार्यालयामधल्या महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. 40,000ची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक हिरणे यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं. धुळे शहराचे तापमान 35 अंशांच्या पुढे. उन्हामुळे दुपारी रस्ते झाले निर्मनुष्य. गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे. धुळे शहरामध्ये देवपूर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य तापी पाईपलाईनला मोठी गळती. लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये. शहरामध्ये पाणी टंचाईचं सावट असताना महापालिकेचे मात्र दुर्लक्ष. सांगली लोकसभेसाठी रासप उमेदवार कालिदास पोपट गाढवे प्रचारामध्ये सक्रिय. एसटीने प्रवास करत गाढवे यांचा प्रचार सुरू. सांगली जिल्ह्यामधल्या खानापूर शहरामध्ये वानरांचा हैदोस. खानापूर ग्रामपंचायतीनं हाती घेतली वानर पकडण्याची मोहीम. नागरिकांच्या छताच्या नुकसानाबरोबरच वानरांच्या टोळीकडून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यामध्ये मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं जनजागृती मोहीम सुरू. धुळ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक. बाजारामध्ये मोठ्या संख्येनं पांढरा कांदा येऊ लागला. मात्र कांद्याला अवघा 1000 ते 1100 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. जळगावमधल्या भांबोरी इथे मंत्री गुलाबराव पाटील यांना गावातील दारूबंदीसाठी महिलांचा घेराव. गावातील अवैधपणे सुरू असलेलं दारू बंद करण्याची मागणी. भांबोरी इथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या गुलाबराव पाटलांना घेराव. जळगावमधल्या भांबोरी इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. नवीन ग्रामपंचायत तलाठी कार्यालय रस्त्यांसह विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन.